स्वर्गीय राणे महाराजांनी जी धर्म कार्याची पताका आपल्या संपूर्ण आयुष्यातून समाजाला दिलेलं प्रबोधन आणि या प्रबोधनातून घडलेला हा सारा समाज आपण सारेजण या ठिकाणी त्यांच्या अंत्ययात्रेला दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहात. जे योगदान राणे महाराजांनी त्या संपूर्ण आयुष्यामध्ये संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या साऱ्यांना दिलेले आहे. अनेकांची कुटुंब या संप्रदायाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याचं काम हे देवरूपी कार्य, जसं माऊलींनी केलेलं कार्य मनुष्यरूपी होतं, तसंच राणे महाराजांनी सुद्धा जे कार्य आपल्या समोर या संपूर्ण आयुष्य वेचून उभं केलेलं होतं, ते कार्य देवरूपी होतं. आणि असं नेतृत्व राणे महाराजांच्या रूपाने हलिवली आणि आपल्या कर्जत परिसरामध्ये हे नेतृत्व जन्माला या ठिकाणी आलं, हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य होतं. या कार्यातून जो समाज उभा राहिलेला आहे, हा समाज धर्म कार्यातून मोठ्या प्रमाणात या संपूर्ण कोकण परिसरामध्ये उभा राहिलेला आहे. आणि म्हणून संतांनी असं म्हटलंय की धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, होणार आहेत देणे ईश्वराचे. हे ईश्वरी देणं होतं, हे नारायण महाराजांच्या रूपाने आपल्याला लाभलेलं होतं. राणे महाराजांचा आशीर्वाद घेतला की नवचैतन्य, नवी संजीवनी अंगामध्ये संचारायची आणि धर्म कार्याचं प्रत्येकाच्या अंगामध्ये ते बळ वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला पाहायला मिळत होतं. नातं नेतृत्व आज आपल्यातनं अनंतात विलीन झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी केलेलं धर्म कार्य हे आपण साऱ्यांनी असंच एकत्रपणे दिलीप महाराज यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी आपल्याला हे कार्य पुढे न्यायचं आहे. आज मोठ्या संख्येने हा संपूर्ण जनसमुदाय अण्णांचं दर्शन घेण्यासाठी, महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी अंत्ययात्रेला उपस्थित आहे. मी सर्व संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने आणि संपूर्ण कोकण परिसराच्या वतीने गुरुवर्य राणे महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो. त्यांच्या चरणी या ठिकाणी आपण सारेजण नतमस्तक होऊन हे संपूर्ण चंद्र करूया असेपर्यंत राणे महाराज हे आपल्या सगळ्यांमध्ये कायम स्वरूपी अजरामर राहतील असं नेतृत्व त्यांच्या रूपाने आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाभलेलं होतं. महाराज की जय. परब्रह्म सद्गुरु